खबर डोंबिवली से है। अम्बेडकरी जनहित संगठन की ओर से सभी जाति धर्म के लोगों को एक मंच पर लाने के उद्देश्य को लेकर 19 फरवरी की शाम डोंबिवली शहर में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई गई। डोंबिवली पूर्व के संविधान चौक खर्डिकर क्लासेस के पास से अम्बेडकरवादी जनहित संगठन की ओर से भव्य शोभा यात्रा निकाली गई। सभी भीम सैनिकों ने हाथों में नीले तथा भगवे झंडे लेकर केडीएमसी मुख्यालय तक ढोल ताशों के साथ शोभा यात्रा निकाली। डोंबिवली शहर में संपन्न हुई इस जयंती उत्सव के लिए अम्बेडकरवादी जनहित संगठन के भीम सैनिकों ने तन मन धन से भाग लिया। शोभा यात्रा डोंबिवली महानगर पालिका कार्यालय तक पहुंचने पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विशालकाय पुतले पर लक्ष्मणराव अंबोरे और उनके सहयोगियों द्वारा पुष्पहार अर्पण किया गया। ठीक इसी तरह डोंबिवली के ही छत्रपति शिवाजी महाराज किले पर भीम सैनिकों ने पुष्पहार अर्पण कर महाराज का अभिवादन किया, शिवाजी महाराज की घोषणाबाजी की। इस मौके पर संदीप गजघाट, लक्ष्मणराव अंबोरे, गौतम वाकचौरे काकासर, विश्व विकास गायकवाड़, तुकाराम पवार, सुरेश नरेकर, राजेश पवार, आनंद पारदुने, चंद्रकांत भागवंत टुकरूल, दामोदर काकड़े, दीपक गमरे, दीपक साबले, दिनेश सालवे, सुमित कनकुटे, विजय रणदिवे, सुरेंद्र गौतम, करण जादव तथा महिलाओं में प्रमीला सावंत इत्यादि का सहयोग रहा। इस मौके पर हमारे प्रतिनिधि ने कुछ लोगों की प्रतिक्रिया ली है। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मेळा हा एका जातीचा नव्हता, तर छत्रपतींच्या काळात त्यांनी 18 पकड जातींना एकत्र जोडून एकच आयडेंटिटी दिली, म्हणजे जातीमोडीचं काम 400 वर्षापूर्वी ज्या महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये राबवलं, त्या महाराष्ट्राच्या राजाला या ठिकाणी आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुसलमान सैन्य होतं, 700 पठाणांची फौज होती आणि वाघनखे आणि बिस्वा हा बनवून देणारे रुस्तमे खान होता, वकील त्यांचा कायदर हैजी होता आणि त्या ठिकाणी त्यांचं हे चित्र रेखाटलं। हा रेखाटणारा चित्रकारसुद्धा पीर मोहम्मद मुसलमानच होता। जर एवढे मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमान विरोधी कसे काय होते, या चिंतनाचा विषय आहे। याच्यावर समीक्षा झाली पाहिजे आणि समाजामध्ये याची जागृती झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराज समजतील आणि ही चौकात होणारी जयंती घरोघरी झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारतीय संविधान। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं 395 जयंतीच्या निमित्ताने तमाम डोंबिवलीकरांना आम्ही आंबेडकर जनहितवादीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आजपर्यंत जनहित संघटना आजपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे वेगळे शिकवण्यात आले होते, ते मुसलमानांचे दुश्मन म्हणून शिकवण्यात आले होते, ते बहुजनांचे दुश्मन म्हणून शिकवण्यात आले होते, ते अंधश्रद्धेचे पुजारी म्हणून शिकवण्यात आले होते। परंतु तसं काही नाही। वाकचौरे साहेबांसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते
आणि इतर काही आंबोरे साहेबांसारखे, दीपक सावंत साहेबांसारखे, गायकवाड साहेबांसारखे कार्यकर्त्यांच्या अभ्यासातून आमच्या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे तर होते आणि आमचे राजे होते आणि ते एकनिष्ठवान राजे होते। त्यांनी कधी लिंबू बांधला नाही, त्यांनी कधी पौर्णिमेला अमावस्येला कधी लढाई लढली नाही, लढल्या म्हणून त्या अंधश्रद्धेला ते मानत नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण चाळून बघितला तर शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये हिंदू शब्द हा कुठेही उच्चारण्यात आलेला नाही। त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं राज्य त्यांनी केलंय, त्यांनी रयत हा शब्द वापरला। रयत म्हणजे जनता, जनता म्हणजे त्यातमध्ये सगळ्या समाजाची, सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची लोक त्यांच्याबरोबर लढायला तयार होती। आणि त्यांनी जसे शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि बुद्ध असतील आमचे, आणि सर्व जेवढे महापुरुष आहेत तेवढ्या सगळ्या महापुरुषांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये उतरून आपल्याला या राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेच्या हातामध्ये दिलेला आहे। आणि शिवजयंती जी शिवजयंती आहे किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती ही आहे, ही आपल्या चिंतनेचा विषय आहे। त्याच्यातून आपण या महापुरुषांनी आपल्याला देश घडवण्यासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी जे संसार पणाला लावलेले आहेत, त्यांनी जे पूर्ण समाजासाठी जे त्यांचं योगदान आहे ते योगदान आपण न विसरता कामा नये। आणि या अशा जयंतीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पुण्यतिथींच्या माध्यमातून आपण त्यांचा बोध घेण्याचा हा दिवस असतो। आज मित्रांनो, मी सगळं सांगेन की हे जसं त्यांच्या विचारातून आपल्याला हा देश आपल्या ताब्यात दिलेला आहे, तर त्यांच्या विचाराची दिशाभूल करून ही लोक आपल्याला आपल्या हातातून हे राष्ट्र, उदाहरणार्थ आपण आता बघतोय, आपण एक संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये EVM मशीनच्या माध्यमातून दिशाभूल करून आपल्या लोकांच्या माध्यमातून हे राष्ट्र, देश आपल्या हातातून सगळं प्रायव्हेटायझेशन करण्यात चालू आहे। म्हणून हा चिंतनाचा विषय सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावरती चिंतन करून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे। जयंत्या म्हणजे हा चिंतनाचा विषय, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती आपण योग्य मार्ग काढला पाहिजे। आता ही काळाची गरज, सगळ्यांनी एकत्र या हिशोबाने आम्ही आंबेडकर जनहितवादी संघटना या कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही काढलेली आहे। सगळ्या पक्षाची, सर्व पक्षाची माणसं एकत्र येऊन याच्यामध्ये आंबेडकरी जनहितवादी संघटना काढलेली आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, तर त्यानिमित्ताने मला एकच सांगावंसं वाटतं आपल्या इथल्या सर्व जनतेला की स्वराज्याला सुराज्य बनवणारा जो भारतात राजा झाला त्यापैकी एक राजा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्या शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रभावित होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं हे देखील स्वराज्याला सुराज्य बनवणारं असंच लिहिलेलं आहे। तर प्रत्येकाने संविधानावर विश्वास ठेवून आपलं पुढचं आयुष्य हे घालवलं पाहिजे आणि त्यासाठी संविधान टिकलं पाहिजे। म्हणून प्रत्येकाने आंबेडकरवादी जनहित संघटनेत सामील होऊन आपण सगळे कसे एकत्र आहोत, मग तो कुठल्याही समाजाचा असू दे, तो मराठा असू दे, तो कुणबी असू दे, तो महार असू दे, मांग असू दे, कुठल्याही समाजाचा असू दे, ब्राह्मण असू दे, पण त्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी विचारांना मानणारा तो माणूस असला पाहिजे। त्यांनी आंबेडकर विचारांची विचारधारा डोक्यात ठेवूनच पुढे जायला पाहिजे, तरच जनतेची सेवा होईल आणि आपल्यातनंच एखादा राजा असा पुढे येईल तो सगळ्या रयतेला, सगळ्या जनतेला चांगलं काहीतरी नवीन भविष्य घडवून देईल। तर एवढंच मला आपल्या सगळ्यांसमोर मांडायचं होतं। पुढचे 2 शब्द विश्वदीप छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। परमपूज्य डॉक्टर